नमस्कार. आपल्या जन्मपत्रिकेत नलयोग झाला असेल तर काय गुणदोष व्यक्तीमध्ये असतात, आज आपण हे पाहूया. नलदोष म्हणजे जन्मपत्रिकेमध्ये 3, 9, 6, 12 या द्विस्वभाव राशींमध्ये सर्व ग्रह एकवटलेले असतील तर हा योग होतो. तिसरी रास म्हणजे मिथुन, 6वी रास म्हणजे कन्या, 9वी रास म्हणजे धनु आणि 12वी रास म्हणजे मीन रास. तर किमान 2 राशींमध्ये जरी हे ग्रह एकवटलेले असतील तरीही हा योग निर्माण होतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या योगाद्वारे व्यक्ती धूर्त स्वभावाची होते. द्विस्वभाव राशीत हे एकत्रीकरण झाल्यामुळे स्वभावसुद्धा द्विस्वभाव होतो, म्हणजे डबल स्वभाव. पहिल्यांदा वाटेल की मला अ क्रमांकाचं काम चांगलं आहे, ते काम करायला लागेल, आणि कालांतरानं काही दिवसानं असं वाटेल की मला अच काम चांगलं नाही तर मला ब प्रकारचं काम चांगलं आहे, तर ब प्रकारचं करायला लागेल. तर या धरसोड वृत्तीमुळे नैराश्य निर्माण होतो. अर्थात त्याचं कारण असं आहे की धरसोडपणा झाल्यामुळे अपेक्षित यश कामामध्ये मिळत नाही. तर द्विस्वभाव असणं, धरसोडपणा असणं, निराशावादी प्रवृत्ती असणं, हे दोष यामध्ये निर्माण होतात. अर्थात उपायांच्याद्वारे सुद्धा, वेगवेगळे उपायांच्याद्वारे याच्यावरती मात करता येते. आणि आपण काय करायचं, आपली पत्रिका तपासून पाहायची आणि आपल्या पत्रिकेत असे योग झाले असतील तर, आणि त्याप्रमाणे आपल्याला अनुभव आला असेल तर आपण उपायांच्याद्वारे याच्यावरती मात करू शकतो. या पत्रिकेमध्ये अजून एक दोष निर्माण होतो या योगामुळे. तो असा की अशी व्यक्ती साधारण दिसायला असते, साधारण सौंदर्य कमी असतं, साधारण कुरूपत्वाकडे अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व झुकलेलं असतं. हरिओम.